गणपत गायकवाड यांना आता उल्हासनगरला घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यांच्या समवेत दोन्ही आरोपी आहेत, त्यांना घेऊन जाण्यात येत आहे। उल्हासनगर कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। सुनावणीला सुरुवात होणार आहे। गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला तर महेश गायकवाड यांच्यावरती ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली। खरं तर गणपत गायकवाड यांनी केवळ 6 सेकंदात 6 गोळ्या झाडल्या, केवळ 6 सेकंदात संपूर्ण रिव्हॉल्वर रिकामं केलं। आणि विशेष म्हणजे गोळीबार झाल्याच्या नंतर ही गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्या अंगावरती धावून गेले। रिव्हॉल्वरच्या बटनेही त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलीस निरीक्षक, पोलीस त्या ठिकाणी त्यांनीही थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील आमदार गणपत गायकवाड हे थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यांनी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार हा सुरूच होता आणि त्याच बाबतीत आता मोठी अपडेट येत आहे। त्यांना उल्हासनगर कोर्टाकडे आता घेऊन जात आहेत अशा प्रकारची माहिती समोर येते। लाईव्ह दृश्य देखील आपण पाहिलेली आहेत। तिन्ही आरोपींना कळवा पोलीस स्टेशनवरून आता उल्हासनगर कोर्टाकडे घेऊन जात आहेत। गणपत गायकवाड यांना घेऊन पोलीस आता उल्हासनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत। उल्हासनगर कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे। खरं तर महेश गायकवाड हे शिवसेनेचे शहर प्रमुख, सोबतच माजी नगरसेवक देखील आहेत। याबाबतचा वाद मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होता अशी ही माहिती मिळते। अत्यंत धक्कादायक असा प्रकार, गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केलेला आहे। मात्र त्यानंतर आता घडामोडींना वेग येत आहे। थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे, त्यामुळे सुनावणीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याआधी आमदार निरंजन डावखरे यांनी कळवा पोलीस स्टेशनला भेट दिली आणि त्याबाबतही पुन्हा चर्चांना उधाण आलं की सत्ताधारी आमदार, सत्ताधारी नेत्यांच्या अशा प्रकारच्या कृत्यांना समर्थन देत आहेत का, त्यांना पाठिंब्यासाठी आलेत का, पोलिसांवरती दबाव सुरू आहे का, अशा प्रकारची चर्चा सुरू होती। आणि आता जी माहिती येत आहे त्याप्रमाणे आता कळवा पोलीस स्टेशनवरून आता उल्हासनगरकडे त्यांना तिन्ही आरोपींना घेऊन जात आहेत अशा प्रकारची माहिती ते पोलीस त्यांना घेऊन रवाना झालेले आहेत। उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली। कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आला आहे। गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ देखील लोकशाही मराठीच्या हाती आलेला आहे। मात्र आताची अपडेट आपण पाहतोय उल्हासनगरमधील गोळीबारानंतर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया आली, राजकीय प्रतिक्रिया आपण पाहतोय। आणि गणपत गायकवाड यांना आता उल्हासनगर या दिशेकडे उल्हासनगर कोर्टाकडे घेऊन आता पोलीस रवाना झालेले आहेत। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार झालेला आहे। विशेष म्हणजे हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये हा गोळीबार झाला, त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक हे देखील उपस्थित होते। मात्र त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। पोलीस अधिकाऱ्यांसमोर 6 गोळ्या झाडण्यात आल्या। अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला। उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आलेला आहे। दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहे। गोळीबार प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी देखील टीका केलेली आहे। विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। कायदा सुव्यवस्था सत्ताधाऱ्यांनी बिघडवली आहे, राज्यातील गुन्हेगारी वाढत आहे। सत्ताधारी आमदार कायदा हातात घेत असतील तर जनता काय करणार, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। पोलिसांच्या तो सराईत गुन्हेगार आहे, इतकी दादागिरी वाढली आहे, तिन्ही पक्षात कोल्ड वॉर सुरू आहे अशी देखील प्रतिक्रिया खरं तर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली होती। राजकीय वर्तुळात मात्र यामुळे आता खळबळ माजलेली आहे। आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत भाजप आणि शिंदे यांच्यावरती टीका केलेली आहे। तर यावरती सुप्रिया सुळे ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। फडणवीसांनी राजीनामा द्यावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला। विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने हे कृत्य केले। या प्रकरणावरून राजकारण तापले असून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असले आहेत। पोलिसांसमोर हा गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दिली होती। तर महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे। तर सोशल मीडियामध्येही एकमेकांना चॅलेंज करण्यात आलं होतं। 3 ते 4 महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या एका ग्रुपमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांची जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं। अशा प्रकारची माहिती मिळते। जागेचा वाद होता अशी ही माहिती मिळते। तर सोशल मीडियावरही अशा प्रकारचा वाद हा मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून सुरू होता। महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांनी सोशल मीडियामध्येही एकमेकांना चॅलेंज केलं होतं। विकास कामाचा मुद्दा त्या ठिकाणी सांगण्यात आला होता। मात्र हा काही वाद नवीन नाही, याआधी हा वाद सुरू होता। मात्र काल जो प्रकार घडला अत्यंत धक्कादायक। हा वाद एवढा चिघळला की दोघांनी एकमेकांना आव्हान केल्यामुळे पोलिसांनी वेळीच महेश गायकवाड यांना त्यांच्या कार्यालयामधूनच ताब्यात घेतलं। अशा प्रकारचाही वाद झाला होता। त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं।
मात्र महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार झालाय। महेश गायकवाड यांच्यावरती ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती गंभीर असल्याची ही माहिती मिळाली होती। 6 गोळ्या त्यांना लागल्या। त्यांच्यावरती दीर्घकाळ शस्त्रक्रिया देखील चालली आणि शस्त्रक्रिया झालेली अशा प्रकारची देखील माहिती मिळते। त्यांच्यासमवेत राहुल पाटील हे देखील जखमी असल्याची माहिती मिळते। व्हायरल व्हिडिओमध्ये गणपत गायकवाड यांनी त्यांच्या बंदुकीतून 6 गोळ्या झाडल्याचा आवाज देखील त्या ठिकाणी झाला। या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा लोकशाही मराठी। आपण पाहताय लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा। लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।